नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळी, आत्ता एका घरगुती कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे आणि आपण प्रत्येक कार्यक्रमाला सजावट करतो. तुम्हाला माहिती आहे, फुलांच्या माळा वगैरे लावतात, झेंडूच्या फुलांच्या घरामध्ये. आता काय होतं की झेंडूच्या फुलांचा कचरा खूप होतो आणि ती फुलंही वाया जातात आणि उन्हाळ्यात ती फुलं फारशी जास्त वेळ ताजी राहत नाहीत. आणि म्हणून मग असं डोक्यात आलं की आपण मोत्यांपासूनच काही करायला काय हरकत आहे. आणि म्हणून ही माळ मी तयार केली. आता ह्या वेगवेगळ्या कलरमध्ये जर माळी लावल्या वेगवेगळ्या हाईटच्या तर अतिशय सुंदर दिसतील, कचराही होणार नाही. आणि म्हणून आत्ता आज ह्या माळीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. म्हणजे सोबतच दोन्ही गोष्टी होतील, माझी तयारीही होईल आणि तुमच्यासाठी एक व्हिडिओ पण होईल. तर बघूया ही माळ कशी करायची ते तयार. तर त्यासाठी मी हे 6 mm पोपटी कलरचे मोती घेतलेले आहेत, पॅरेट ग्रीन. आणि त्यानंतर हे 8 नंबरचे लाल आणि हे ब्राऊन, म्हणजे रेड आणि ब्राऊन, हे पोपटी कलरचे, हे 2 8 नंबरचे आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. धागा घेतला आहे 50 mm आणि एक सुई. आता याच्यासाठी काय करायचं ते तुम्हाला सांगते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला एक माळ तयार करून घ्यायची, पूर्ण माळ तयार करून घ्यायची. हे बघा, मी या ठिकाणी एक हुक तयार केली. ही नाही केली तरी चालतं, तुम्ही टेपनी चिपकवू शकता. 5 मोत्याची करा, 6 मोत्याची करा, काही प्रॉब्लेम नाही अडकवण्यासाठी. आणि मग ह्या माळेमध्ये मी 100 मोती ओवून घेतलेले आहेत. हे 100 मोती पूर्ण ओवलेले आहेत. आता हे मोती किती ओवायचे आणि 100च का ओवायचे हे मध्ये मी व्हिडिओच्या सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल, त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता मी 100 मोती ओवल्यानंतर धागा या बाजूने निघालेला आहे. आता काय करायचं, तर याच्यामध्ये एक हा 8 mm ब्राऊन कलरचा मोती घेतला आणि 3 हे पोपटी कलरचे मोती घेतले. आता काय करायचं ते बघा. हे सुरुवातीचे जे 3 मोती आहेत याच्यामध्ये, ह्या माळीमधले आपण जे 100 मोती ओवले होते ना, त्यातले 3 सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढच्या 2 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं, पुन्हा एक ब्राऊन मोती आणि पोपटी कलरचे 3 मोती असे ओवून घ्यायचे. आणि पुन्हा 3 मोती सोडून त्याच्या पुढच्या 2 मोत्यांमधून अशी नीडल काढून घ्यायची. बघा, ही अशी झिगझॅग आपली माळ तयार होईल. अगदी सोपं आहे करायला, खूप सोपं आहे. 15 ते 20 मिनटात तुम्ही एक माळ करू शकता 2 फुटाची. आणि हा माळी सोप्याही आहेत करायला आणि दिसायलाही छान आहेत आणि पटापट होतात. हे बघा, एक ब्राऊन मोती घेतला, 3 पोपटी कलरचे मोती घेतले, पुन्हा 3 मोती, म्हणजे जिथून वायर निघाली त्याच्या पुढचे 3 मोती सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढच्या 2 मोत्यांमधून निडल काढून घ्यायची अशा पद्धतीने. आणि असं पूर्ण माळीपर्यंत इथपर्यंत करून घ्यायचं. आता मी इथपर्यंत करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. आता आपली ही माळ तयार झाली. आता जेव्हा शेवटचा लूप तयार करतो ना आपण, तेव्हा 2 मधून न घालता एकाच मोत्यातून घालायची. आता मी हे का सांगितलं, 100 मोती घातले तर ते काय सांगितलं होतं की 5च्या पटीमध्ये मोती घालायचे, म्हणजे त्या कुठल्याही संख्येला 5ने भाग गेला पाहिजे. आणि अशा पद्धतीने हे मोती घालायचे. आता तुम्ही लांबी तुमच्या याच्यानुसार ठरवू शकता, 3 फूट करू शकता, 2 फूट. ही माळ 3 फुटाची होईल साधारणतः, 2 फुटाची. तर 2 फुटाची ही माळ मी करते आहे.
तर त्यासाठी या ठिकाणी आपण ह्या शेवटच्या लूपमध्ये 2 ऐवजी एका मोत्यातून घातली आणि सुई काढल्यानंतर आता आपण अगोदर काय केलं, पहिले ब्राऊन मोती आणि मग 3 हे पोपटी कलरचे मोती. आता उलटं करायचं. आता 3 पोपटी कलरचे मोती पहिले घ्यायचे आणि नंतर मग एक ब्राऊन कलरचा मोती. आता काय करायचं ते बघा. ही निडल हे 3 मोती घातले आपण, हा चौथा मोती. मग ही निडल कुठून टाकायची, हा एक मोती, हा ब्राऊन मोती आणि हा तिसरा मोती. म्हणजे अशा बरोबर 3 मोत्यातून ही निडल आपल्याला टाकून घ्यायची. बघा 3 मोत्यातून. 3 मोत्यातून टाकल्यानंतर पुन्हा 3 पोपटी कलरचे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3. हे 3 पोपटी कलरचे मोती घेतले. पुन्हा एक ब्राऊन कलरचा मोती घ्यायचा आणि ब्राऊन कलरचा मोती घेऊन काय करायचं, ह्या 3 पैकी पहिला जो मोती आहे तो मोती, ब्राऊन कलरचा मोती प्लस ह्या लाईनमधला एक मोती, असं 3 मोत्यातून ही निडल टाकायची. अशा पद्धतीने 3 मोत्यातून टाकून घ्यायची आणि पुढे काढून घ्यायची. पुन्हा एकदा सांगते तुम्हाला. 3 पोपटी कलरचे मोती घ्यायचे आणि एक ब्राऊन मोती. पहिले पोपटी कलरचे मोती घ्यायचे आणि नंतर एक ब्राऊन कलरचा मोती. असे 4 मोती ओवले. त्याच्यानंतर काय करायचं, निडल कुठून काढायची, ह्या 3 पैकी या पहिल्या मोत्यातून प्लस या ब्राऊन मोत्यातून प्लस या लाईनमधल्या एका मोत्यातून, अशी 3 मोत्यातून ही निडल काढून घ्यायची. मला वाटतं समजलं असेल. आता मी ही पूर्ण सिरीज कंप्लीट करून घेते आणि मग पुढच्या स्टेपकडे वळू. खूप सोपं आहे करायला, तर एवढं मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा आता मी ह्या शेवटच्या मोत्यापर्यंत आली आहे. आता इथे लास्टमध्ये काय करायचं ते बघा. हे 3 मोती पोपटी कलरचे आणि एक ब्राऊन कलरचा. पुन्हा त्या 3 मोत्यातून आपण निडल घालून घेतलेली आहे. हे 2 मोती आणि हा तिसरा मोती. आता काय करायचं, ही निडल गोल फिरवून घ्यायची. असं पॅक केल्यानंतर आता ह्या निडलला आपण गोल फिरवणार आहोत. या ठिकाणी इकडून काढली. आता पुन्हा या 3 मोत्यांमध्ये आपण घेऊन जाणार एकदा. ठीक आहे. या 3 मोत्यांमध्ये नेलं की आता आपले ब्राऊन कलरचं आणि पोपटी कलरचं काम संपलं. आता तुम्ही या ठिकाणी मी जे रेड वापरले त्या ठिकाणी तुम्ही ब्राऊन सुद्धा वापरू शकता. सेम कलर घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मी रेड कलर घेतला. आता ही निडल मी इथून पास केली आणि पूर्ण गोल फिरवून इथपर्यंत घेऊन आली. आता काय करायचं, आपल्याला 3 मोती घालून घ्यायचे आहेत लाल कलरचे. 3 मोती घातले. आता खूप सोपं आहे करायला. हे 3 मोती घातले की ह्या ब्राऊन कलरच्या मोत्यामधून निडल घेऊन जायची आणि प्लस आता मी ही निडल खाली घेऊन जाणार आहे. आता कुठे न्यायची, या खालच्या मोत्यांमधून पास करायची सर्व मोत्यांमधून प्लस ह्या ब्राऊन कलरच्या मोत्यामधून. एवढ्या सगळ्या मोत्यांमधून ही निडल मला पास करायची. अशा पद्धतीने इथून काढून घेतली की आता या ठिकाणी तर हे थोडं खेचून घ्यायचं, म्हणजे मग तिथे छान आकार तयार होतो. आता आपल्याला पुन्हा रेड कलरचे 3 मोती घालायचे आहेत. आता मी जेव्हा सुरुवातीला सांगितलं की हे 5च्या पटीत करायचं आहे, तर 5च्या पटीत केलं तर हे जे आपले फ्लावर्स म्हणा की कळ्या म्हणा काही म्हणा ह्या 20 तयार होतात. 100 घेतलं तर 20 तयार होतात. प्लस बरोबर 1 फुटाची ही माळ तयार होते. म्हणजे मी मोजलं म्हणून तुम्हाला सांगते. त्यानंतर हे मोती मी जे 6 mm मोती घेतले आहेत, या ठिकाणी तुम्ही 5 mm मोतीसुद्धा वापरू शकता. पण जेव्हा भिंतीवर लावलं ते अगदी असं खूप बारीक असं दिसायला नको, थोडंसं ठसठशीत दिसायला पाहिजे म्हणून मी 6 mm मोती वापरले. तुम्ही 5 mm मोत्यामध्ये सुद्धा करू शकता. आणि त्यानंतर आपली मेन डिझाईन आहे की याच्यावरची ही फ्लावर्स रेड कलरची, आणि म्हणून त्याच्यावरती आपण मोठे मोती घेतलेले आहेत. एवढाच काय तो फरक तुम्ही सेम मोत्यामध्ये सुद्धा करून बघू शकता. त्यानंतर आणखी एक गोष्ट, ती गोष्ट अशी
की जेव्हा आपण 100 मोत्यांची माळ तयार केली, शक्य होत असेल तर एक जाड धाग्यामध्ये, जसं तुम्ही तोरण करता त्या धाग्यामध्ये ती माळ तयार करायची आणि बाकीचं मात्र तंगूसमध्ये तुम्ही करू शकता. बाकीचं सर्व जर तुम्ही तंगूसमध्ये केलं ना, ते नरम पडेल आणि ते नरम पडू नये असं टाईट राहणार नाही. तर त्यासाठी मग साईडचा भाग हा तंगूसमध्ये करायचा आणि मधला भाग हा धाग्यात करायचा. बस एवढंच तो फरक. बघा आता हे 3 मोती घातले की हे ओढून घ्यायचं, त्याच्यानंतर या एका मोत्यातून प्लस या ब्राऊन कलरच्या मोत्यामधून असं घेऊन जायचं. पुन्हा तेच करायचं, 3 मोती घालून घ्यायचे, 3 रेड. आता या 100 माळीच्या माळीला 100 मोत्यांच्या माळीला ब्राऊन कलरचे मोती लागतात 20 आणि रेड कलरचे मोती लागतात 60. ब्राऊन कलरचे 40 आणि हे लागतात 60 रेड कलरचे. म्हणजे बरोबर मोठे मोतीसुद्धा जर तुम्ही सेम कलरचे घेतले तर ते 100 मोती आपल्याला लागतात. अशा पद्धतीने बघा. आणि हा धागा इथून पास करून घ्यायचा अशा पद्धतीने. पास केल्यानंतर पुन्हा या मधल्या मोत्यातून घालायचा आणि या ब्राऊन मोत्यात घेऊन यायचं. 8 नंबरच्या ब्राऊन कलरच्या मोत्यात आणला की पुन्हा 3 रेड कलरचे मोती घालून द्यायचे. फक्त एवढं आहे की तुम्ही थोडं जाड जर केलं तर धागा दिसू शकतो, पण माळीसाठी तेवढं क्षम्य आहे. म्हणून आता इथे घातलाय, पुन्हा 3 मोती घातले, पुन्हा या ब्राऊन कलरच्या मोत्यातून पास करायचं आणि पुढे निडल घेऊन जायची. एवढं सोपं हे आहे. तर आशा करते की तुम्हाला समजलं असेल. आता मी पूर्ण माळ तयार करते आणि मग तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने ही सुंदरशी माळ तयार झाली आहे बघा. खूप छान दिसते भिंतीला लटकवल्यानंतर. त्याला ह्या अल्टरनेट माळी जर तुम्ही यूज केल्या, एक ही पिवळी आणि दुसरी रेड कलरची, तर खूप सुंदर दिसेल आणि भिंतीला पण छान दिसेल. किंवा दरवाजाच्या बाजूला, तोरणाच्या बाजूला हे लटकवलं तरी चांगलं दिसेल. किंवा आणखी दरवाजाच्या समोरसुद्धा, उंबरठ्याच्या समोर ही वेल म्हणून सुद्धा छान दिसेल. आणि ह्या अशा अल्टरनेट जर लावल्या तर खूप सुंदर दिसेल. आता ह्याच्यामध्ये हे जे 100 मोत्याची माळ केली, ही पूर्ण मी मोजली तेव्हा पूर्ण 2 फूट आहे, कंप्लीट 2 फूट आहे बघा. ही कंप्लीट 2 फूट येते. आणि ही पिवळ्या रंगाची ही जी माळ आहे ही 80 मोत्यांची आहे आणि ही जवळपास 18-19 इंच येते. तर ह्या फक्त तुम्ही 5च्या पटीत करा. त्याच्यानंतर याच्यामध्ये छोटे मोतीसुद्धा यूज करू शकता तुम्ही, लहान मोती यूज करून सुद्धा करू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी की बरेचदा काय होतं की AC पाईप आपला ओपन असतो. माझ्या घरात तो प्रॉब्लेम मला झाला आहे. तर तेव्हा त्या पाईपला गुंडाळायसाठी जर तुम्ही हे केलं तर तो पाईपसुद्धा लपेल आणि सजावटसुद्धा करता येईल. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एका याच्यातून साध्य होतात. आता ही माझी कलाकृती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. करायला खूप सोपं आहे, करून बघा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कॉमेंट मात्र नक्की करा, तुमच्या कॉमेंटची वाट बघते आहे. आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.